नमस्कार. सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. पाणी टंचाईच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नगरसेवकानं केली ठाणे महानगरपालिका आवारातच आंघोळ. संपूर्ण महाराष्ट्रात गॅस टंचाईचा भीषण परिणाम. पुढील 2 दिवसात ठाण्यातील 80% हॉटेल्स बंद होण्याची शक्यता. आणि देशविरोधी बोलणाऱ्यांना 20 वेळा नाही तर 200 वेळा रोखू, शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा राहुल गांधींना इशारा. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला मात्र विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. गेल्या काही दिवसापासून ठाणे शहरात पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. पाणी वितरण करणारी यंत्रणा सदोष असल्यानं पाण्याचा पुरवठाच होत नाहीये. त्यामुळं आपल्या घरात देखील पाणी आलं नाही असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नगरसेवक अभिजित पवार यांनी थेट ठाणे महानगरपालिका मुख्यालयाच्या आवारातच आंघोळ केली आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीत पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली असून ठाणे शहराला 621 दशलक्ष लिटर्स पाण्याची गरज आहे. मात्र प्रत्यक्षात फक्त 550 दशलक्ष लिटर आसपास पाणी पुरवठा होतोय. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई भेडसावते आहे. गेल्या काही दिवसापासून दर आठवड्याला निर्जळी घेण्यात येते. गेल्या 2 दिवसापासून कळव्यामध्ये प्रचंड पाणी टंचाई भेडसावते. बुधवारी अनेक सोसायट्यांमध्ये पाणीच आलं नाही. त्यामुळे नागरिक संतप्त झाले. या संतप्त नागरिकांच्या भावनांना अभिजित पवार यांनी अनोखं आंदोलन करून वाट मोकळी करून दिली. अभिजित पवार हे साधारण 1:30 वाजायच्या सुमारास पालिका मुख्यालयात आले. पालिका मुख्यालयाच्या आवारात असलेल्या नळावर बादली पाण्यानं भरून घेऊन पोर्चमध्येच त्यांनी आंघोळ केली. याबाबत पत्रकारांशी बोलताना पवार यांनी पाणी वितरण करणारी यंत्रणा सदोष आहे. पाणी सोडण्यासाठी जी माणसं तैनात केली आहेत ती पक्षपात करतात. अधिकाऱ्यांना फोन केला ते उद्या बघू असं सांगतात. आज आपल्या घरात पाणी नसल्यानं नाईलाजानं इथे येऊन आंघोळ करावी लागली. त्यामुळं जर पाणी संकट दूर केलं गेलं नाही तर यापुढे अधिकाऱ्यांच्या घरात जाऊन आपण आंघोळ करू असा इशारा त्यांनी दिलाय. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी देखील ठाणे महानगरपालिकेच्या कारभारावर टीका केली. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत आहे. स्वयंसहाय्यता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, ठाणे आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्हास्तरीय मिनी सरस विक्री प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय. या प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे रणजित यादव यांच्या हस्ते काल यशवंतराव चव्हाण मैदान कल्याण इथं संपन्न झालं. जिल्ह्यातील ग्रामीण भागातून सुमारे 200 महिला या प्रदर्शनात सहभागी झाल्या होत्या. 100 स्टॉल्सवर विविध हस्तकलेच्या वस्तू, घरगुती उत्पादनं आणि अनेक खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध असल्याचं यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी सांगितलं.
महिलांच्या उत्पादनांना योग्य ती बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ व्हावी या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात येतोय. जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होत असून बचत गटातील महिला जागतिक दर्जाचं उत्पादन तयार करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. महिलांच्या कल्पकतेला आणि उमेदीला मर्यादा नाहीत, त्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडवणं हेच या उपक्रमाचं मुख्य ध्येय असल्याची त्यांनी नमूद केलं. संपूर्ण महाराष्ट्रात गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण होत असून त्याचा थेट फटका हॉटेल व्यवसायाला बसताना दिसतोय. ठाणे शहरात देखील व्यावसायिक गॅस सिलेंडरची कमतरता जाणवत असल्यानं अनेक हॉटेल्स बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. हॉटेल व्यावसायिकांच्या मते अशीच परिस्थिती कायम राहिली तर येत्या रविवारपर्यंत ठाण्यातील सुमारे 80% हॉटेल्स बंद ठेवण्याची शक्यता आहे. गॅसचा पुरवठा सुरळीत न झाल्यास हजारो हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले कर्मचारी अडचणीत येतील अशी भीती व्यक्त केली जाते. मार्च महिन्यात हॉटेल व्यवसायासाठी विविध परवान्यांचं नूतनीकरण करावं लागतं. मात्र व्यवसायावरच गदा येत असल्यानं परवाने नूतनीकरण करणं देखील कठीण होईल असं व्यावसायिकांचं म्हणणं आहे. दरम्यान सरकारनं तातडीनं या प्रश्नाकडे लक्ष देऊन व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा हॉटेल व्यावसायिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल असा इशारा देखील देण्यात आला आहे. ही माहिती ठाण्यातील हॉटेल व्यावसायिकांनी पत्रकार परिषदेत दिली. अंबरनाथ इथं पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4.25 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून अंबरनाथ परिसरात चरस विक्रीसाठी आणली जाणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून छापा टाकून मोठ्या प्रमाणात चरस जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारात या अंमली पदार्थाची किंमत 4.25 कोटी रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणातील मुख्य आरोपी हर्षल पटेल हा गुजरातमधील रहिवासी असून तो गेल्या 1.5 महिन्यापासून अंबरनाथमध्ये वास्तव्याला होता. त्याचा साथीदार सिराजुद्दीन अहमद याला देखील पोलिसांनी अटक केली. दोन्ही आरोपींना न्यायालयानं 16 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान या प्रकरणामागे मोठी टोळी सक्रिय असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून या दोन्ही आरोपींच्या माध्यमातून त्या टोळीपर्यंत पोहोचण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे. ठाण्यात टेस्ट ड्राईव्ह दरम्यान भीषण अपघाताची घटना घडली आहे. महिला चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं कार थेट बांधकाम सुरू असलेल्या खड्ड्यात कोसळली. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी मात्र झालेली नाही. मात्र 3 जण जखमी झाले. ठाण्यातील नौपाडा परिसरातील उत्सव हॉटेलच्या मागील बाजूस ही घटना घडली. एका कारची टेस्ट ड्राईव्ह सुरू असताना महिला चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यानंतर भरधाव कारनं रस्त्यावरील चहाची टपरी, रिक्षा, दुचाकीला धडक दिली आणि पुढे बांधकाम सुरू असलेल्या शेडमध्ये जाऊन ती कोसळली. अपघाताच्या वेळी गाडीत महिला चालक, तिचा एक नातेवाईक आणि कंपनीचा एक कर्मचारी असं 3 जण होते. या अपघातात हे 3ही जखमी झाले असून त्यांना पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीनं तातडीनं उपचारासाठी कौशल्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. ही माहिती मिळताच नौपाडा पोलीस आणि ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पथक घटनास्थळी त्वरित दाखल झालं असून खड्ड्यात कोसळलेली गाडी बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. तसंच या अपघाताबाबत पुढील तपास पोलीस करत आहेत. भारत विरोधी आणि लष्कराच्या विरोधात जर कोणी बोलण्याची हिंमत केली तर आमच्याकडून 20 वेळा नाही तर तब्बल 200 वेळा रोखलं जाईल असा इशारा शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी राहुल गांधी यांना दिला आहे. लोकसभा अध्यक्षांच्या विरोधात इंडी आघाडीनं आणलेल्या अविश्वास ठरावाला खासदार डॉक्टर शिंदे यांनी विरोध केला आणि शिवसेनेची रोखठोक भूमिका सभागृहात मांडली. खासदार डॉक्टर शिंदे म्हणाले की गौरव गोगोई यांनी विरोधी पक्षनेत्याला भाषण करताना 20 वेळा रोखण्यात आलं असा आरोप केला. मात्र देशाच्या विरोधात आणि लष्कराच्या विरोधात जर कोणी बोलण्याची हिंमत केली तर 20 वेळाच नाही तर 200 वेळा आमच्याकडून रोखलं जाईल असा खणखणीत इशारा खासदार डॉक्टर शिंदे यांनी विरोधकांना दिला. संसदेत आणि संसदेबाहेर काँग्रेसची नीती देशविरोधी राहिली आहे अशी टीका खासदार शिंदे यांनी केली. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या हवाई दलानं आणि लष्करानं शौर्य दाखवलं. मात्र याबाबत गर्व न बाळगता पाकिस्ताननं भारताचे किती विमानं पाडली हे जगाला सांगण्यामध्ये काँग्रेस नेते आघाडीवर होते.
परदेशात जाऊन भारताची बदनामी करायची ही राहुल गांधी यांची नीती आहे. त्यांचं भारत विरोधी विचार पाकिस्तानात दाखवले जातात, अशी टीका खासदार डॉक्टर शिंदे यांनी केली. पाकिस्ताननं पहलगाममध्ये हल्ला केला तेव्हा भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलं. मात्र विरोधी पक्षनेत्यानं लष्कराच्या शौर्यावर देखील संशय घेतला. सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाला देखील त्यानं विरोध केला. मात्र खासदार शशी थरूर, सुप्रिया सुळे, कन्निमोळी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांची परंपरा पुढे नेण्याचं काम केलं आणि शिष्टमंडळात सहभागी झाले, असं खासदार डॉक्टर शिंदे यांनी सांगितलं. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. दिल्ली संसद भवन इथं आज नगर विकास आणि गृहनिर्माण मंत्रालयाच्या स्थायी समितीची बैठक श्री मंगुठा श्रीनिवास रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सदर बैठकीला PME बस सेवा योजनेच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. देशातील विविध शहरांमध्ये परिवहन सेवा समृद्ध व्हावी याकरता केंद्र सरकारच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांना मदत होत असल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी प्रथम केंद्र सरकारचे आभार मानले. संपूर्ण भारतात 10,000 बसेस केंद्र सरकारद्वारे नव्यानं पुरवण्यात येणार असून ठाणे शहरात 100, मीरा भाईंदरमध्ये 60 बसेस या योजनेद्वारे देण्याचं काम प्रगतीपथावर सुरू आहे. या योजनेत केंद्र सरकार 10 वर्ष बस चालवण्यासाठी जे अनुदान देत आहे त्यामध्ये वाढ करण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी केली. तसंच महानगरपालिका, नगरपालिका प्रशासनाला 200 किलोमीटर प्रतिदिन अंतर चालवण्याचं उद्दिष्ट दिलं आहे ते कमी करण्याचं, म्हणजेच 150 किलोमीटर प्रतिदिन ठेवण्याची आग्रही मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी केली. ठाणे लोकसभा क्षेत्रासाठी वाढीव बसेसची देखील मागणी त्यांनी या बैठकीत लावून धरली. सदरच्या बैठकीत संपूर्ण देशभरात या योजनेच्या अंतर्गत सुरू असलेल्या प्रगतीचा आढावा देखील घेण्यात आला. तसंच बसेसच्या अंतर्गत येणाऱ्या तांत्रिक अडचणी, बॅटऱ्यांची समस्या वगैरे बाबतीत नरेश म्हस्के यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. भिवंडी तालुक्यातील कोनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रज्ञा हुमणे यांनी आशा स्वयंसेविकांना दिल्या जाणाऱ्या मानसिक त्रासाविरोधात सर्व आशा वर्कर महिलांनी पंचायत समिती भिवंडी इथं महाराष्ट्र राज्य गत प्रवर्तक आणि आशा स्वयंसेविका संघटनेचे भगवान दवणे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शनं केली. या निदर्शनानंतर आशा स्वयंसेविकांनी अतिरिक्त गटविकास अधिकारी सुदान इंगळे यांना निवेदन देऊन आपला निषेध नोंदवला. प्राथमिक आरोग्य केंद्र कोनगाव अंतर्गत एकूण 58 आशा सेविका कार्यरत आहेत. मागील 4 वर्षापासून तिथं आरोग्य अधिकारी म्हणून काम करणाऱ्या डॉक्टर प्रज्ञा हुमणे यांनी काही दिवसापासून आशा सेविकांना मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचे आरोप आहेत. त्यामुळे सर्व आशा सेविकांनी डॉक्टर हुमणे यांच्या विरोधात ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून आशा स्वयंसेविका ललिता रामोशी यांनी डॉक्टर प्रज्ञा हुमणे यांची तात्काळ बदली करा किंवा आमचे राजीनामे मंजूर करा अशी मागणी केली. आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे इथं अडकून पडलेल्या कांद्याच्या कंटेनरना अखेर मार्ग सापडलाय.
निर्यातीसाठी तयार करण्यात आलेला हा कांदा आता वाशी इथल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बटाटा घाऊक बाजारात विक्रीसाठी दाखल झाला आहे. निर्यात दर्जाचा हा कांदा अनेक दिवस बंदरात अडकून पडला होता. मात्र आता तो मोठ्या प्रमाणात बाजारात आल्यानं वाशीच्या घाऊक मार्केटमध्ये कांद्याचा पुरवठा वाढलाय. यामुळे सध्या निर्यात दर्जाचा कांदा बाजारात अवघ्या 9 ते 10 रुपये किलो दरानं उपलब्ध होत असल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून देण्यात आली. बंदरात अडकून पडलेल्या कंटेनरपैकी काही कंटेनर आता बाजारात दाखल झाले असून व्यापाऱ्यांकडून त्याची विक्री सुरू झाली. नवी मुंबईतील वाशी खाडी पुलावरून चालत्या ट्रेनमधून एका तरुणीनं पाण्यात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवानं तिच्या खांद्यावर बॅग असल्यामुळं ती पाण्यावर तरंगत राहिली. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या वाशी गावातील मच्छीमार महेश सुतार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या लक्षात ही घटना येताच त्यांनी जीवाची बाजी लावून संबंधित तरुणीला वाचवलं. तिला सुरक्षितपणे पाण्याबाहेर काढल्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. वाशी पोलीस घटनास्थळी त्वरित दाखल झाले असून तरुणीची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार ती चेंबूरमधली रहिवासी असल्याचं समोर आलंय. कोणतंही कारण न देता आपल्या प्रियकरानं आपल्याला ब्लॉक केल्यामुळं आपण हे पाऊल उचलल्याचं संबंधित तरुणीनं सांगितलं. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे. अधिवक्ता परिषद ठाणे तालुका यंदा प्रथमच कौपिनेश्वर न्यासाच्या वतीनं आयोजित करण्यात येणाऱ्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी होते. या निमित्तानं अधिवक्ता परिषदेतर्फे विशेष चित्ररथ सादर करण्यात येणार असून त्यामध्ये न्यायालयीन व्यवस्थेचा प्रतिकात्मक देखावा उभारण्यात येणार आहे. या चित्ररथामध्ये न्यायालयीन प्रक्रियेचं दर्शन घडवण्यासाठी लहान मुलामुलींमार्फत ॲडव्होकेट, पोलीस अधिकारी, न्यायाधीश, कोर्ट क्लार्क इत्यादी भूमिका साकारण्यात येणार आहेत. यामुळे समाजामध्ये न्याय व्यवस्थेबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल. यंदा भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर चित्ररथाच्या पुढे विशेष दिंडी काढण्यात येणार असून त्यामध्ये भारतीय संविधानाची प्रतिकृती प्रतिकात्मक स्वरूपात ठेवण्यात येईल. या स्वागत यात्रेत ठाणे जिल्ह्यातील मोठ्या संख्येनं अधिवक्ते सहभागी होणार आहेत, अशी माहिती अधिवक्ता परिषद ठाणे तालुका यांचे प्रतिनिधी ॲडव्होकेट जयेश तिखे यांनी कोपनेश्वर न्यास आयोजित हिंदू नववर्ष स्वागत यात्रेच्या नियोजन बैठकीत दिली. या बैठकीला महापौर, उपमहापौर, पितांबरी समूहाचे रवींद्र प्रभुदेसाई, संजीव ब्रह्मे तसंच इतर मान्यवर आणि ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. पाणी टंचाईच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नगरसेवकानं केली ठाणे महानगरपालिका आवारात आंघोळ. संपूर्ण महाराष्ट्रात गॅस टंचाईचा परिणाम. पुढील 2 दिवसात ठाण्यातील 80% हॉटेल बंद होण्याची शक्यता. आणि देशविरोधी बोलणाऱ्यांना 20 वेळा नाही तर 200 वेळा रोखू, शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा राहुल गांधींना इशारा. या होत्या ठाणे वार्ता.
आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.